हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, घर छोटे असो की मोठे, बहुतांश लोक घरात हिरवळीसाठी कुंड्यांचा वापर हा करत असतात। टेरेस, बाल्कनी, खिडकी, लिव्हिंग रूम किंवा छोटेसे लॉन येथे देखील तुम्ही कुंड्यांना सहज ठेवू शकतात। बाजारात विविध प्रकारच्या कुंड्या मिळतात, ज्यात तुम्ही छोट्या मोठ्या फुलांसह अनेक फळं आणि भाज्या उगवू शकतात। परंतु कुंडी विकत घेताना तुम्ही कोणत्या प्रकारचं प्लॅन घेत आहेत आणि कोणत्या ठिकाणी ती कुंडी ठेवणार आहेत या गोष्टी लक्षात ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे। सहसा लोकांना कुंड्यांची निवड कशी करावी याबाबत अधिक माहिती नसते। परिणामी चुकीची कुंडी निवडल्याने एकतर झाडाची वाढ होत नाही किंवा जास्त खत आणि पाण्यामुळे झाडही खराब होत असतात। याच पार्श्वभूमीवर आज मी तुम्हाला प्लॅन्टसाठी योग्य कुंडी कशी निवडावी आणि तिला ठेवण्यासाठी कुठली जागा ही योग्य राहील चला तर मग मंडळी, जाणून घेऊया कुठल्या झाडासाठी किती इंचची आणि कुठल्या प्रकाराची कुंडी हवी आहे। आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्वक आहे। ज्या काही तुमच्या प्लांट्स रिगार्डिंगच्या समस्या असतात, म्हणजेच झाड जगत नाही किंवा झाडाला फुलच येत नाही, त्यातील किंवा इतर कुठल्याही समस्या, त्यातील 50% समस्यांचं निवारण हे आजच्या व्हिडिओमध्येच होणार आहे। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। आणि हो, हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेच दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला चला तर मग सर्वात आधी आपण जाणून घेऊया की योग्य कुंडी ही कशी निवडावी। कोणत्याही रोपांसाठी आपण कुंडी निवडत असताना त्या कुंडीत पाण्याचा निचरा योग्य आहे की नाही ही गोष्ट सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवायची असते। या व्यतिरिक्त प्लॅन्ट ग्रो करण्यासाठी प्लॅन्टच्या आकाराची माहिती घेऊनच आपण कुंडी घ्यायला हवी। कुंडी ही आपण कुठल्या ठिकाणी ठेवणार आहोत, जसे की डायरेक्ट सनलाईट मध्ये आहे किंवा इनडायरेक्ट सनलाईट किंवा इनडोअर प्लांट, या बाबतीत लक्ष मंडळी, आपण योग्य कुंडीची जरी निवड केली आणि त्या कुंडीला ठेवण्याची जागा जरी आपण निवड केलेली असली, पण आता वेळ येत असते ती म्हणजे योग्य आकार हा कुंडीचा कसा निवडावा। बाजारात अगदी लहान कपाच्या आकारापासून ते मोठ्या आकाराच्या कुंड्या मिळत असतात, ज्यामध्ये झाडं तर वाढवता येऊ शकतात। योग्य प्लॅन्टसाठी योग्य कुंडीची निवड करणे हे देखील तेवढंच आवश्यक आहे। आणि कुठल्या प्लॅन्टसाठी किती इंचची किंवा किती इंच खोलीची कुंडी ही योग्य राहील ते देखील आपण जाणून घ्यायला हवं। मंडळी, सध्या मार्केटमध्ये प्लास्टिक असो, सिरॅमिक असो किंवा अजून कुठल्या वेगळ्या मटेरियलमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये आणि प्रचंड व्हरायटीजमध्ये तसेच वेगवेगळ्या आकारांमध्ये कुंड्या मिळत आहेत की आपण त्याच ठिकाणी चूक करत असतो। म्हणजे आपल्याला एखादी अट्रॅक्टिव्ह किंवा आकर्षक अशा रंगाची किंवा आकाराची कुंडी दिसली तर आपण सहज त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्लांट्स लावून देत असतो आणि काही थोड्या दिवसांनी ते प्लांट्स मात्र व्यवस्थित त्या ठिकाणी सर्वात प्रथम आपण पाहूया सकुलेंटसाठी या आकाराच्या कुंड्या आपण वापर करू शकतो। फक्त एका कुंडीत एकापेक्षा जर जास्त सकुलेंट लावायचे असतील तर जी कुंडी असते तिची रुंदी मात्र ही जास्त असणे देखील आवश्यक आहे। त्यानंतर पाहूया 10 इंच ते 12 इंचची कुंडी। सो मंडळी, या प्रकारची कुंडी ही छोटी मुळे असलेल्या भाज्या, स्ट्रॉबेरी किंवा पसरणारे फूल किंवा डेकोरेटिव्ह प्लॅन्टसाठी या योग्य असतात। त्यानंतर पाहूया 12 ते 14 इंचची कुंडी। जर तुम्हाला कुंडीमध्ये छोटेसे किचन गार्डन तयार करण्याची इच्छा असेल आणि त्यामध्ये गाजर, पालक, हिरवी मिरची यांसारख्या भाज्या उगवण्याची तयारी असेल तर त्यासाठी ह्या कुंड्या योग्य असतात। या व्यतिरिक्त अशी फुले ज्यांची मुळे ही खूप मोठी नसतात किंवा जी काही पसरत देखील नाही किंवा एखाद्या वेलीप्रमाणे असतात, त्यांची देखील लागवड तुम्ही अशा प्रकारच्या 12 ते 14 इंचच्या कुंडीमध्ये करू शकतात। आता 12 ते 14 इंचच्या कुंडीमध्ये बरेच असे वेगवेगळे आकार देखील मिळत असतात। त्यामध्ये आयताकृती, चौकोनी असे देखील आकार आता बाजारात यायला लागलेले आहेत। त्यानंतर आता सर्वात मोठी म्हणजे 18 इंच, 24 इंच, 30 इंच यांसारख्या कुंडींमध्ये कडुलिंब, मधुमालती यांसारख्या वेल असणाऱ्या वनस्पती किंवा सजावटीच्या ऑर्नामेंटल प्लांट्स या आकाराच्या कुंडीमध्ये योग्य असतात। त्यामध्ये तुम्ही मधुमालती किंवा कडुलिंब किंवा कढीपत्ता यांसारख्या प्लांट्स देखील ग्रो करू शकता। सो माझ्याकडे देखील ही एकच कुंडी सर्व कुंडींपेक्षा मोठी आहे आणि तिचं जे मटेरियल आहे ते सिमेंटचं आहे।
मंडळी, आतापर्यंत आपण कुंडीचा आकार, इंच, त्यानंतर आता सर्वात महत्वाची बाब ती म्हणजेच कुंडीचं हे मटेरियल कसं असावं. झाडांच्या योग्य विकासासाठी केवळ कुंड्यांचा आकारच नाही किंवा कुंड्यांची खोली नाही, तर त्यांचे मटेरियल देखील महत्वाचे आहे. म्हणजेच कुंडी ह्या कुठल्या वस्तूने तयार केलेली आहे ही बाब देखील लक्षात ठेवणं तेवढेच गरजेचे आहे. आता कुंड्या सध्या मार्केटमध्ये चिनी मातीपासून मातीच्या, त्यानंतर सिमेंटच्या, प्लास्टिकच्या अशा वेगवेगळ्या प्लास्टिक मटेरियलमध्ये देखील कुंड्या मिळत आहे. सो आता अलीकडे तर अजून ज्या काही नारळाच्या शेंड्या असतात त्या शेंड्यांपासून देखील अगदी लाईट वेट अशी कुंडी आपल्याला बाजारामध्ये देखील उपलब्ध आहे. आता सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया त्या मातीच्या कुंड्यांविषयी. मातीने तयार केलेली पारंपरिक कुंड्यांना गार्डनिंगसाठी तर चांगलं समजलं जात असतं, परंतु यांच्यातली सर्वात मोठी समस्या म्हणजे ती कालांतराने त्यांची जी आउटर लेअर असते ती खराब होऊन जात असते आणि त्यातील पापुद्रा देखील पडू लागत असतो. त्यामुळेच आजूबाजूचा देखील परिसर हा खराब होत असतो. तसेच ज्या मातीच्या कुंड्या असतात त्या तुटण्याचा किंवा फुटण्याचा धोका देखील जास्त असतो. परंतु वनस्पतीच्या आरोग्याच्या दृष्टीने मातीच्या कुंड्या ह्या सर्वाधिक उपयोगाच्या असतात. मातीच्या कुंडीमध्ये पाणी शोषून घेण्याची देखील क्षमता आहे आणि माती ही बराच वेळ थंडपणा असते. तसंच ओलावा देखील यामध्ये टिकून राहत असतो. जर तुमच्याकडे डायरेक्ट सनलाईट येत असेल तर तुम्ही तुमच्या झाडांसाठी मातीच्या कुंड्या नक्कीच वापरा. त्याने मुळांना देखील ओलावा आणि थंडपणा मिळेल आणि त्याने रोपं देखील लवकर खराब होणार नाही. आणि जर तुमच्या बाल्कनीमध्ये दिवसातील अर्धा ते 1 तास ऊन येत असेल तर तुम्ही अशा वेळेस मातीच्या कुंड्या ह्या अवॉइड करू शकता. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ही मातीची कुंडी माझी जवळपास 9 ते 10 वर्ष जुनी आहे आणि त्यामुळेच तिच्या आता बाहेरील आउटर लेअर जी आहे ना ती हळूहळू खराब व्हायला लागलेली आहे. तरी मी त्यांना ॲक्रेलिक कलरने पेंट करून त्यांवर सुंदर अशी डिझाईन देखील करून घेतलेली होती, जेणेकरून ह्या जास्त वेळ टिकतील आणि दीर्घकाळापर्यंत ह्या खराब होणार नाही. सो मंडळी, त्यानंतर आपण पाहूया प्लास्टिकची कुंडी. ही कुंडी तर स्वस्त आणि वजनाने हलकी असते. इंडोर प्लांटसाठी तर याला चांगली मानली जात असते. मात्र या कुंडीला डायरेक्ट सनलाईटमध्ये जर आपण ठेवलं तर ते प्लांटसाठी हानिकारक असतं. तसंच या कुंडीला डायरेक्ट सनलाईटमुळे प्लास्टिकवर त्याचा परिणाम होत असतो. त्याने प्लास्टिक तापून त्याचा परिणाम हा मुळांवर होत असतो आणि त्याने प्लांट्सला नुकसान होतं आणि प्लांट्स हे खराब होत असतात. जर तुम्हाला इंडोर प्लांट्स लावायचे असतील किंवा असे काही प्लांट्स असतील की ते इनडायरेक्ट सनलाईटमध्ये देखील छान प्रकारे ग्रो होतात तर तुम्ही त्या ठिकाणी प्लास्टिक कुंडी मात्र नक्कीच रेफर करू शकतात. असे काही प्लांट्स ज्यांना दिवसातील 4 ते 6 तासाचा सूर्यप्रकाश हवा असतो अशी प्लांट्स तुम्ही अजिबात प्लास्टिक कुंडीमध्ये लावू नका. त्याने काय होतं, प्लास्टिक हे तापतं आणि आतून माती देखील गरम होत असते आणि त्याचा परिणाम हा झाडांच्या मुळांवर होत असतो. त्याने मुळांना श्वास घ्यायला देखील त्रास होत असतो आणि झाड हे आतूनच खराब व्हायला लागत असतं. म्हणून कढीपत्ता असो किंवा गुलाब, मोगरा यांसारखी जीही काही झाडं असतात ती अजिबात तुम्ही प्लास्टिकच्या कुंडींमध्ये लावू नका. आणि कालांतराने डायरेक्ट सनलाईटमध्ये प्लास्टिकची कुंडी ठेवल्याने ती आपोआपच खराब होऊन तुटायला लागत असते किंवा त्यामध्ये शेवाळ असतं किंवा जे बुरशीजन्य आजार असतात झाडांचे त्यांचे होण्याचे प्रमाण देखील जास्त होत असतं. सो मंडळी, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की मी कढीपत्त्याला मातीची कुंडी वापरलेली आहे. त्यानंतर मोगरा असो, गुलाब असो किंवा जे काही प्लांट्स ज्यांना भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते त्यांच्यासाठी मी नेहमी मातीच्या कुंड्या वापरत असते. माझ्याकडे देखील सिरॅमिक, माती, प्लास्टिक, सिमेंट अशा सर्व प्रकारच्या किंवा अशा सर्व मटेरियल असलेल्या कुंड्या आहेत. पण मी योग्य रोपासाठी योग्य कुंडीची निवड करत असते. म्हणून हे जे प्लांट्स आहेत ना ते खूप छान प्रकारे ग्रो करत असतात आणि खराब देखील होत नसतात. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की मी या कुंडीमध्ये मिरची लावलेली आहे. सो 14 इंचची ही कुंडी आहे आणि ही पसरट आहे. सो अशा प्रकारच्या कुंडीमध्ये तुम्ही हिरवी मिरची, पालक, गाजर यांसारखी जे काही प्लांट्स असतात ते तुम्ही लावू शकता. ते यांच्यासाठी योग्य देखील असतं. यांची मुळं ही भरपूर मोठी देखील नसतात आणि ती जास्त देखील पसरत नाही. सो या ठिकाणी मिरचीच्या झाडाला छान प्रकारे फुलं देखील यायला लागलेली आहेत आणि ज्यावेळेस मिरच्या येतील ते देखील तुमच्याशी मी नक्की शेअर करेल.
त्यानंतर पाहूया सिरेमिक आणि सिमेंटच्या कुंड्या। मंडळी, सिरेमिक आणि सिमेंट ह्या दोघांची गुणवत्ता ही एकसारखीच असते। ते विविध आकार आणि प्रकारांमध्ये सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। जर तुम्हाला बोगनविलिया, एक्झोरा, पाम यांसारख्या झाडांची लागवड करायची असेल तर तुम्ही त्यांसारख्या सिमेंटच्या मोठ्या आकाराच्या कुंड्या योग्य राहतील। त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे आकार किंवा जे वेगवेगळे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यासारखे प्लांट्स लावू शकतात। तसंच ज्या काही सिरेमिकचे प्लांट्स सिरेमिक प्लांटर्स असतात त्यामध्ये तुम्ही सक्युलंट किंवा कॅक्टस कुटुंबातील झाडांना छोट्या सिरेमिकच्या कुंड्यांमध्ये लावू शकता। सो मंडळी, अशा प्रकारे तुम्ही छोट्या आणि सक्युलंट प्लांटसाठी सिरेमिकची कुंडी ही योग्य ठरू शकते। सो मंडळी, त्यानंतर आपण पाहूया ग्रो बॅग्स। या प्रकारच्या बॅग्स आजकाल ट्रेंडमध्ये आहेत, परंतु ग्रो बॅग्स ही प्रत्येक जागेसाठी किंवा प्लांटसाठी ही योग्य आहे असं नाही, कारण बहुतांश यांच्यातून पाण्याचा निचरा हा योग्य पद्धतीने होत नाही। विशेष म्हणजे झाडाची माती ही उन्हाळ्यात यात खराब होऊ लागत असते। सो मंडळी, ग्रो बॅग्सचा पण जर तुम्हाला वापर करायचा असेल सो त्याच्यासाठी परमनंट जर जागा तुमच्याकडे असेल सो तुम्ही किंवा टेरेस गार्डनिंग जर तुम्ही करत असणार आणि किचन गार्डनिंग असो किंवा भाजीपाला वगैरे या गोष्टी जर तुम्ही लावत असणार सो त्यासाठी तुम्ही ग्रो बॅगचा नक्कीच वापर करू शकतात। चला तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये कुठल्या प्रकाराची, कुठल्या आकाराची आणि कुठल्या मटेरियलची कुंडी ही कुठल्या प्लांटसाठी वापरावी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात कंजूसी करू नका। आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। तुम्ही छानशी एखादी अशी कमेंट करा, ती कमेंट मी नक्कीच माझ्या व्हिडिओला नक्कीच पिन करेल। सो मंडळी, आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती आवडली असेल आणि अजूनही जर तुम्ही दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राइब करा। त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून पुढचा गार्डनिंगचा मराठीतील व्हिडिओ तुम्ही मात्र अजिबात मिस करणार नाही, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलवरील बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या। सो टेक केअर अँड बाय।